आता फाटी 3-4 दीस जाले तुम्ही पळयता स्ट्रीट गव्हर्नराचो इश्यू हो गोंयांत तापलेलो आसा आणि सगळे टॅक्सीकार भावां मदीं एक भंय निर्माण जाला आणि तांकां त्रास दिवप हे सरकाराच्या सायडींच्यान चालू जाल्ले आहा. आता हो स्पीड गव्हर्नराचो इश्यू कितें मेन म्हटल्यार आता प्रॉब्लेम कितें जाला तांकां. स्पीड गव्हर्नर लायता म्हणून तो इश्यू न्हू. स्पीड गव्हर्नर जे कंपनीन लायले ते कंपनी बंद जाला हो इश्यू जाल्लो. तुम्ही जाणा हेच्या पयलीं जेन्ना आझाद मैदानाचेर व्हडले प्रोटेस्ट जाल्ले स्पीड गव्हर्नर नाका म्हणून आनी तरी आसतना मागीर तो सरकारान स्पीड गव्हर्नर लायले. जेन्ना लायले तेन्ना थोडे कंपनीक ऑथोरायज केल्ले तेंच्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावपाक आणि ते मागीर तांकां फिटमेंट सर्टिफिकेट दिताली की तुमकां स्पीड गव्हर्नर आमी फिट केला म्हणून टॅक्सीक आनी तेजी स्पीड आसली ती 80 किलोमीटर पर आवर ही मॅक्झिमम स्पीड तेतून आसली. आता हे जाले आसतना आता कितें जाला की आरटीओ मदींच गाडयो आडयतात आणि चेकिंग करतात की तुमच्या गाडयेक स्पीड गव्हर्नर आसा काय ना आणि स्पीड गव्हर्नर जर ना जाल्यार तांकां फायन दितात. 10,000 रुपयाची फायन सध्या तांकां पडटा. आयज गोंयचे टॅक्सीकार जर आमी पळोवपाक गेले जाल्यार गोंयच्या टॅक्सीकारांक सगळ्या राजकारण्यांनी सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांनी फटयल्ल्या. हाच्या पयलीं जे पॉलिटिकल पार्टी तेंच्या कडेन राजकारण केला सगळ्यांनी तांकां फटयल्ल्या. स्पीड गव्हर्नर तांकां लायले आणि थोड्यांचो प्रॉब्लेम असो जालो की एक कंपनी आसा जेमिनी म्हणून. हे जेमिनी म्हणून कंपनीचे जे स्पीड गव्हर्नर तेंच्यांनी फिटमेंट सर्टिफिकेट दिले तेंच्यान तांकां स्पीड गव्हर्नर लावपूच ना. तांकां सांगले की स्पीड गव्हर्नर जेन्ना स्टॉकान येतले तेन्ना लायतले म्हणून. आणि हे जाले आसतना सुद्धा आरटीओ तेंची गाडी पासिंग केली फक्त त्या सर्टिफिकेटीचेर. म्हणजे तेन्ना तेंच्यांनी ती ट्रायल मारून पळोवंक ना की तांकां स्पीड गव्हर्नर आसा काय ना, गाडी 80 किलोमीटर चलता काय, 90 जाता काय, 20 जाता काय, 30 जाता कितें वॉटेवर तेंच्यांनी ती पळोवंक ना. तेन्ना आरटीओन काडले आनी सगळ्यांक फिटमेंट हे पासिंग करून गाडी दिली. आता हे कंपनी आता जेन्ना गोंयांत एक्सिडंट वाडपाक लागले तेन्ना जेन्ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक लोक ब्लेम करपाक लागले तेन्ना हे तुमचे स्पीड गव्हर्नर हा टॅक्सीकारांचे ते चॅक करपाक लागले. आता चॅक केलो करपाक लागले फायन दिवपाक लागले तेन्ना टॅक्सीकारां मदीं बोवाळ जालो. जेन्ना ते टॅक्सीकार जेंच्यांनी ऑलरेडी पयशे भरलेले 4,000, 5,000 म्हणजे 6,000 हे जेमिनी कंपनीक भरलेले आनी तेंच्यांनी तांकां फिटमेंट सर्टिफिकेट दिल्ली पूण तो युनिट आसा तो स्पीड गव्हर्नर हा तो फिट करूंक नासलो. जेन्ना ते कंपनीन गेले जाल्यार ती कंपनी सध्या बंद आहा. ती कंपनीचे ऑफिस गोंयांत बंद जाल्ले. तांकां ते स्पीड गव्हर्नर थंय मेळना. तेंच्यांनी जो ऑलरेडी पेमेंट केला तांकां तो युनिट आसा तो बसोवपाक कंपनी बंद जाल्लेली आसा आनी जेंच्यांनी बसोवन तांकां कोणाक रिन्युअल येयल्ले आसा ते रिन्युअलूय करपाक ही कंपनी सध्या ना. आणि त्या कंपनीन जे युनिट दिल्ले भितर जो चीप आसपाक जाय तो चीप सुद्धा तेतून ना. आणि ते मीटर जर स्पीड गव्हर्नर जर मोडले जाल्यार ते रिपेरिंग सुद्धा करपाक ती कंपनी सध्या गोंयांत ना. तेंच्यांनी ऑफिस आपले बंद केल्ल्या आणि हेका लागून सगळ्या टॅक्सीकारांचेर एक हातान येयल्लो आसा, भंय पडलेलो आसा आणि तांकां लागून तांकां सध्या 10,000, 15,000, 20,000 वॉटेवर कितें आहा ते डिफरंट फायन्स तांकां पडत आसा आणि ते भिराल्ले आहा. तेवटेन महावीर गुदिनो आपली दादागिरी करता, तो व्हडली शाणपणां सांगता, तो तांकां भंय घालता टॅक्सीकारांक की तुमचे आमी परमिटां कॅन्सल करतले, तुमचे टॅक्सी आमी रस्त्या वयल्यान काडटले आनी लायसन्स कॅन्सल करतले आनी नाका ते डायलॉग बाजी तो करीत आसा. हो बीजेपी सरकार जो स्वयंपूर्ण गोंयचे नारे दिता आयज तेंच्याच गव्हर्नमेंटान या बीजेपी गव्हर्नमेंटानूच ऑथरायज केल्ली कंपनी जेमिनी म्हणून जी कंपनी आसली त्या कंपनी आयज बंद जाल्ली आसा आनी तेंच्यांनी टॅक्सीकारांक निव्वळ फटयल्ल्या. आता सरकार ह्या जेमिनी कंपनीचेर कितें एक्शन घेतले आनी कितले बेगीन घेतले आनी गोंयकार टॅक्सीकारांनी जेंच्यांनी पेमेंट केला तांकां कितें न्याय मेळटलो. प्रत्येकाचे 5-5, 6-6 हजार जितून अडकलेले आसा तेंच्यांनी पेमेंट केल्ले आसा. दुसरे म्हटल्यार ही जी कंपनी जेन्ना अप्रूव्ह केली तेन्ना त्या कंपनीचे ऑफिस सारखे पर्मनंट गोंयांत आसतले काय ना, तेंची सर्व्हिस आसतली काय ना आनी तो युनिट बसयला भितर जो नेसेसरी चीप जाय तो आसा काय ना हे सगळे सरकारान कित्याक चॅक करूंक ना. तेन्ना जर सरकारान सगळे चॅक केल्ले कंपनी ऑथरायज करच्या पयलीं जर चॅक केल्ले ते कंपनीची फिटमेंट सर्टिफिकेट घेवच्या पयलीं सगळे कंपनीचे
इंटिग्रिटी चेक केल्ली, त्याचे जे क्रिडेन्शियल्स आहा ते जर सारखे चेक केले जाल्यार आयज म्हाका दिसता ही परिस्थिती येवची नासली. आणि दुसरे सुवातेर जेन्ना ती फिटमेंट सर्टिफिकेट दिली आणि तेन्ना तो युनिट फिट जावंक नासलो तेन्ना त्या आरटीओन तांकां पासिंग कशे गाडयो केले. आरटीओन तेन्ना चेक करपाक जाय आसले, सरकारा कडेन ते मेकॅनिझम आसपाक जाय आसले, तशे ट्रॅक आसपाक जाय आसले की गाडी 80 स्पीडीर चलता, कितले स्पीडीर चलता, कट ऑफ कितल्याचेर जाता, तो युनिट सारको आसा काय ना, भितर ते नेसेसरी सगळे चिप्स आसा काय ना, हे सगळे सरकारान चेक करपाक जाय आसले, जे सरकारान करूंक ना आनी तांकां सगळ्यांक पासिंग करून दिले. आता हेतून कंपनी फॉल्टी आसा आनी जे आरटीओन ज्या डिपार्टमेंटान तांकां युनिट नासतना पासिंग केले ते फॉल्टी आसा. आता ह्या दोगांचेर, त्या ऑफिसरांचेर आनी त्या कंपनीचेर सरकार कितें एक्शन घेतलो. तुम्ही गरीब बाबडे जे गोंयकार आपले टॅक्सीचेर पोट भरतात तेंचेर तुम्ही एक्शन घेता, तांकां 10,000 तुम्ही फायन मारतात. आणि जे कंपनी लुटून गेले गोंयकारांक, फोटोन गेला, ज्या ऑफिसरांनी हांगा तांकां पासिंग दिले, सर्टिफिकेट असले फेक सर्टिफिकेट म्हणजे जेतून युनिट बसय नासतना जे सर्टिफिकेटींचेर जे गाडयो पासिंग केले ते केला, तांकां तुम्ही कितें करतले पळय हे आमकां सरकारा कडल्यान कळपाक जाय. कित्याक तुम्ही सामान्य गोंयकारांक एवरी डे तुम्ही तांकां त्रास करून त्यांच्या पोटार आड येवन तेंचे पोट काबार करून तुम्ही गोंयकारांचो टॅक्सी बिझनेस काबार करूं नाका. माविन गुदिनोक एका सगळे मायग्रंट आनी आउटसायड जे कंपनीज आसा ते गोंयांत हाडपाक जाय. गोंयचो टॅक्सी बिझनेस ताका काडून भायल्यांच्या हातीन दिवपाक जाय आनी गोंयकारांक ताका काबार करपाक जाय. कित्याक ह्या माविन गुदिनोक गोंयकारांचो राग हो पयलेच्यान ना. त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जशें त्यांनी मायग्रंट भरला, जशें दाबोली एअरपोर्टाचेर त्यांनी मॅक्झिमम मायग्रंटांचे टॅक्सी लायिल्ले आसा तांकां तो सपोर्ट करता, जशी एपां त्यांनी हाडलेली आसा आनी तो एप हाडपाक सोदता. ह्या सगळ्याचेर कळोन येता की बीजेपी गव्हर्नमेंट सध्या टॅक्सीकारांच्या विरुद्ध जाल्लो आसा. एवरी टायम इलेक्शन येता तेन्ना तांकां त्रास करता आनी मागीर बारीकशें तांकां रिलॅक्सेशन दिता आनी तांकां परतो फोंडांत घालता. एवरी टायम सेम जाता. तशेंच टॅक्सी मिटर जेन्ना लायिल्लो तेन्ना सरकारान गेल्या फावटी इलेक्शनाक बोवाळ जालो म्हणून टॅक्सी मिटर आपल्या आंगार घेतलो, म्हणजे टॅक्स पेयराच्या पयशांनी 11,200 रुपयाचो टॅक्सी मिटर सगळ्यांक लायलो. तो लायलो तेन्ना तांकां खंयच्या टॅक्सीकाराक सांगूंक ना की हेची 4,500 रुपया कितें आहा ती रिन्युअल फी तुका पडटली म्हणून. एवरी इयर तुका 4,500 रिन्युअल करचें पडटलें. इमेजिन करा, एक मीटर आसा त्याची ओरिजिनल कॉस्ट आसा 11,200 आणि रिन्युअल त्याचे 4,500, म्हणजे ऑलमोस्ट 50% कॉस्ट त्याचे रिन्युअल आसा. जाल्यार हे सरकार फक्त टॅक्सीकारांची लूट करता. कित्याक ह्या सरकाराक जाय गोंयचे टॅक्सी बंद जाल्ले आनी भायले टॅक्सी गोंयांत येयले. आणि अशेंच सध्या मोपा एअरपोर्टाचेर चलता, भायल्यान कर्नाटकाच्यान एमएच गाडयो, महाराष्ट्राच्यान गाडयो येता, ते गाडयो चलता विदाउट एनी डॉक्युमेंटेशन, सारखे काय नासतना, बॅजीस नासतना, म्हणजे मीटर सारखे नासतना ते चलता. आनी तांकां सध्या हो गव्हर्नमेंट आनी गव्हर्नमेंटाचे जे मेकॅनिझम आसा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ते तांकां त्रास करिना. सिमिलर गोवा मायल्साचे आसा. गोवा मायल्साचे कितलेशेच व्हिडिओ येता, विदाउट बॅजीस हे टॅक्सी चलयतात, इलिगल भाडी मारतात, बॅज एप बंद करतात आनी भाडी उखलतात आनी गोंयच्या टॅक्सीकारांच्या पोटा आड येतात. हे सगळे जेन्ना चलता तेन्ना आमकां इतलें दिसता की आमच्या टॅक्सीकार भावांचेर हो अन्याय जाता. सरकारान हेचेर बेगिनांतल्या बेगीन उपाय काडपाचो. जी कंपनी आसा, ही जेमिनी कंपनी आहा, त्याच्या ऑफिसाचेर जर पळयत जाल्यार सध्या हे मारलेले आसा, स्पीड गव्हर्नर नॉट अवेलेबल म्हणून. हे जेमिनी ऑफिसाच्या भायर सध्या हे मारलेले आहा, प्लीज टेक प्रायर अपॉइंटमेंट फॉर द सेम. आता आनी एक गजाल आहा की हे कंपनीचे जर तुम्ही पळोवपाक गेले, दिस इज दॅट कंपनी. ही जेमिनी ही कंपनी आसा, ही तेची सर्टिफिकेट आसा, ही फिटमेंट सर्टिफिकेट तेंच्यांनी दिल्ली आसा, जेमिनी कंपनी. हे कंपनीन फिटमेंट सर्टिफिकेट दिला पण मीटरूच इन्स्टॉल करूंक ना. आनी ह्या सर्टिफिकेटीचेर आरटीओन परमिशनां दिल्ली आसा, परमिट्स दिल्ली आहा. म्हणजे केदो व्हडलो स्कॅम तो पळया. म्हणजे ही कंपनी हाडपाक माविन गुदिनोचो हात आसा काय? आता ही कंपनी लुटून गेली, आता तेंच्यांनी आनी एक कंपनी कसली तरी हाडल्या आनी त्या कंपनीचे मीटर घाल म्हणून सांगतात ते. म्हणजे तुमचे ते 5,000 ते गेले, आता ब्लॅकान 5,000, 6,000 पण 8,000 रुपया सुद्धा म्हणजे फायन एवरी टाइम पडटली म्हणून लोक 8,000 सुद्धा ब्लॅकान सध्या मीटर घालपाक टॅक्सीकार बाबडे आमचे भाव आसा ते फुडें चल्लेले आहा. म्हणजे पयलींचे 5,000 तेंचे गेले आनी आता ताका 8,000 आनी मोडपाक जाय. तो जर घालिना जाल्यार हो सरकार तांकां फायन दिता. आनी अशें सिमिलर तेंच्यांनी जेन्ना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट येयल्ली, त्या नंबर प्लेटींगूय हेच केल्ले तेंच्यांनी. लोकांक सांगलेले तुम्ही हाय सेक्युरिटी नंबर प्लेट घालना तुमकां फायन पडटली म्हणून. आनी ती 100 रुपयाची नंबर प्लेट 500 रुपया, 600 रुपया, 800 रुपया कितें तरी घातले, लोकांक लायनीक दवरले आनी ते नंबर प्लेटी आता धोये जाले.
हाय सेक्युरिटी जसे मोदीन सांगलेले ते 2000च्या नोटीन चीप असतले पळय तसे मोदी आमच्या वांगल्ल्या कोपून सांगले ते कोण असलो खबर ना म्हाका याद ना आता कोण असलो तो पण कोपूच असलो कोणी वॉटेवर त्यांनी सांगले की तितून चीप हा म्हणून हाय सेक्युरिटी तुमची गाडी शेणल्यार बिणल्यार ती मेळटली म्हणून. आता कसली हाय सेक्युरिटी ती ना हे ना आणि आता हे स्कॅम नेक्स्ट चालले आसा मीटराचे आणि स्पीड गव्हर्नराचे. आमचे सरकाराकडे इतलेच मागणे आहा की तुम्ही टॅक्सीकारांक त्रास दिवचो न्हू. जे स्पीड गव्हर्नर तुम्ही जे कंपनीन फ्रॉड केला ते कंपनीक तुम्ही पेनल्टी दिवची. ज्या लोकांनी पैसे भरला त्यांना सर्टिफिकेट तुम्ही दिला त्यांना तुम्ही फायन दिवचे न्हू आणि त्यांना तुम्ही कितें तरी रिलॅक्सेशन दिवचे. त्यांचे जे मीटर्स आसा त्यांना जर बसोवंक ना ते कंपनी कडल्यान ते रिकवर करून मीटर बसोवचे. सारख्या क्वॉलिटीचे बऱ्या क्वॉलिटीचे मीटर बसोवचे. कित्याक आता ऑलरेडी तुम्ही एक व्हिडिओ पयला आसतलो एक मीटर एक स्पीड गव्हर्नर बसयला आणि ते स्पीड गव्हर्नरान टॅक्सीची स्पीडूच वाडना 20च्या वयरूच वचना. फाल्यां इंजिनाक लोक 10-15 लाखाचे गाडयो घेतात. जेन्ना तुम्ही असले 40 मीटर बसयता तेन्ना जर इंजिनाक कितें प्रॉब्लेम जालो गाडयेक जर कितें प्रॉब्लेम जालो फाल्यां एक्सिडंट जालो आनी कितें जालें लायफ लॉस जालो जाल्यार हाका जिम्मेदार कोण आसतलो. म्हणजे सरकार जेन्ना ऑथरायज करता खंयच्याय कंपनीक ती सारकी चॅक सरकार कित्याक करिना आणि असलो हो स्कॅम कित्याक करता आणि आता नवीन कंपनी हाडून लोकांच्या टॅक्सीकारांच्या तकलेर हेंच्यांनी कित्याक घातलेली आसा. आणि एक शॉकिंग गजाल म्हटल्यार आरटीओ कितें करता टॅक्सीन जेन्ना टुरिस्ट असता टुरिस्टांक टॅक्सी थांबयता टुरिस्टांक देंवयता आनी ट्रायल मारता. हे कितें नाका जाल्ले म्हणजे आमचे जे टुरिस्ट आख्खे वर्ल्डाच्या गोंयान येतात गोंयान आपलो क्वॉलिटी टायम स्पेंड करपाक तेंकां तुम्ही इनडायरेक्टली तेंकां तुम्ही हॅरेसमेंट करता. जशे ट्राफिक पुलीस रस्त्याचेर करता पळय आता हे आरटीओ टॅक्सींतल्यान देंवन तेंकां हॅरेसमेंट करपाक लागलेले आहा. तेंकां देवप तेंकां दवरप आनी मागीर तूं ती हे मारप राउंड मारप टॅक्सीचो आनी तेंकां सगळे देंवन तेंकां सकयल दवरप. हे कितें हे लिटरली हे गोंयचेर एक आमच्या गोंयचेर आमचो एक डाग आसा. ह्या बीजेपी सरकारान केल्लेले पाप आसा हे. कित्याक टुरिस्ट गोंयान गोंय म्हणून येता तुमचो बीजेपी गव्हर्नमेंट म्हणून येना ते गोंय म्हणून येता. जेन्ना तो गोंयान येता तेन्ना तेका तो रिस्पेक्ट मेळपाक जाय तो रिस्पेक्ट दिवपाक जाय. स्पेशली जे टॅक्सीन भोंवतात ते टुरिस्टांक तुम्ही रिस्पेक्ट तो दिवपाकूच जाय. तेंका अशें देवन तुम्ही चेकिंग करपाक शकना. सो आमचो हेचेर पूर्ण निषेध आसा. सरकाराचे जे एक्टिव्हिटीज चल्ला सरकाराची जी दादागिरी चल्ला टॅक्सीकारांचेर हुकुमशाही चल्ला तेचेर आमचो पूर्ण निषेध आसा. आनी एक विषय म्हटल्यार मोपा एअरपोर्टाचेर गोवा मायल्स आसा. गोवा मायल्साचेर तेंच्यांनी व्हडलो रेट चार्ज मारलेलो आसा. गोवा मायल्साची रेट 1000 रुपया जाल्यार गव्हर्नमेंटाचे बाकीच्या टॅक्सीची जी रेट आसा ती 1500 रुपया आसा. जाल्यार हेतून तुम्ही फेअर कॉम्पिटिशन कशें आसतलें. एका कंपनीक तुम्ही मिटराचेर तेजे कांय ना मिटर गाडयेन आसा ते बेश्टे आसा तेजेर तुम्ही तेंकां सवाय रेटीन तेंकां भाडी मारपाक दिता. दुसरे कडेन तुम्ही ऑथरायज केल्ले आसा टॅक्सीकार तेंकां भाडी मेळना कित्याक तेंची रेट चड आसा. म्हणजे हेचेर इतलेच कळटा की ह्या सरकाराक गोंयच्या टॅक्सीकारांक काबार करपाक जाय. जशे कोस्टल बेल्टाचे एमएलएज आसा तेंच्यांनी इतली वर्सां तेंच्याकडे खेळ केलो तेंकां आपल्या पॉलिटिक्साक लागून यूज केले. एवरी टायम इलेक्शनाकडे तेंकां फेक आश्वासनां दिली फेक मीटर फेक गव्हर्नर आता तेंच्यांनी बसयले. टॅक्सी मिटराची सिमिलर परिस्थिती आसा. तेंकां पैसे 4,500-5,000 तेंकां भरचे पडटा. भरिना जाल्यार तेंकां फायन पडटा. हे सगळे त्रास आयज टॅक्सीकारांक जाता. आनी आमी टॅक्सीकारांक इतलेच सांगता की एज अ रेव्होल्युशनरी गोल्स पार्टी आमी तुमच्या वांगडा आसा. सदांच तुमच्या वांगडा आसले ह्याय फुडें तुमच्या वांगडा आसतले. आनी तुमचो जो विशय आसा तो आमच्या एमएलएच्या थ्रू आमचो एमएलए मेमोरेंडम एक घेवन सीएमाक प्रेझेंट करतलो. देव बरें करूं. कितें क्वेश्चन म्हणून तुका दिसता टॅक्सी ड्रायव्हर ते गाडी तेंका अर्जंट स्पीड जाय म्हणून ते स्पीड ना ना पळय कशें आतां हे कंपनी आतां पळय जेन्ना फायन पडटा पळय आतां फायन पडटा तेन्ना कोण काडचो ना न्हू. फायन पडटा तेंचे गव्हर्नरूच ना गाडयेर फायन आतां पडटा जेन्ना घेता पळय तेंका एअरपोर्ट पळय दोन गजाली आसा. आतां ह्या कंपनीन स्पीड गव्हर्नराची फिटमेंट सर्टिफिकेट दिले पूण मिटरूच लागना. मीटर अवेलेबलूच ना. आतां तेंच्यांनी क्लियर कडेन पळय हे तेंच्यांनी बरयल्ले आसा तेंच्या हेचेर दाराचेर. तो कितें विचारता स्पीड तो कितें विचारता तुमकां सर्टिफिकेट दिले विदाउट फिटमेंट केलं असता जाल्यार ते टॅक्सी ओनराची जिम्मेदारी आसली रिस्पॉन्सिबिलिटी न्हू सांगपाक की बाबा आपल्याक जर मीटर ना जाल्यार तूं सर्टिफिकेट कसो दिता काय. पळय कशें आसा जेन्ना तूं टॅक्सी चलयता तूं जर ती फिटमेंट सर्टिफिकेट घेयना तुजी गाडी पासिंग करिना. फाल्यां जेन्ना गाडी पासिंग करता पळय जर जेन्ना सरकारान कंपनी ऑथरायज केली ती जर कंपनी सारकी केल्ली रेडिली अवेलेबल करून जर दिले कित्याक तेंच्यांनी पयशे भरला फिटमेंटूय आहा म्हणून तेंकां सर्टिफिकेटूय मेळ्ळी ना. आरटीओन सगळे पयला आनी पासिंगूय केलें जाल्यार आरटीओनी कशी पासिंग केली
म्हणजे हांगा जिम्मेदार कोण आसा? जो आरटीओ जेणे हे सारखे रुल्स फॉलो करपाक जाय आसले, एन्फोर्समेंट सारखे जावपाक जाय, इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय आसले, ते तेंच्यांनी करूंक ना. म्हणजे हांगा खंय ना खंय तरी सगळ्या भितर एक गोलमाल आहा, हो स्कॅम आसा. आणि आता नवीन मीटर लाय म्हणटा, गव्हर्नर लाय म्हणटा दुसऱ्या कंपनीचो. आता ही कंपनी फाल्यां रस्त्याचेर विकता. ते लोकेशन हांव सांगना कित्याक आमी स्टिंग ऑपरेशन करपाचें आहा. सो त्या रस्त्याचेर येता आनी थंयसर मिटरां विकतात 5-5, 6-6, 7-7, 8-8 हजारांक, आनी ती लायता. ती फाल्यां ती कंपनी आसतली काय ना तो प्रश्न. आणि ह्या कंपनीचो मिटर गव्हर्नर जर मोडलो जाल्यार तो गव्हर्नर रिपेअर करपाक खंय वयतलो? म्हणजे परते तुजे 8,000 गेले आनी तो बील दिना. परते ते सांगता ते बील दिना. आणि टॅक्सीकार भिवन आयज हे करीत आसा, आपले मिटर लायता कित्याक 10,000 फायन भरच्या परस 8,000चो मिटर लायल्लो बरो म्हणून त्या बाबडे ते करता. म्हणजे प्रत्येक जाग्याचेर टॅक्सीकाराक तुम्ही सँडविच केले आनी पिवन खाल्ले. सादो टॅक्सी बिझनस स्ट्रीमलाईन करपाक सरकारा कडेन जमना. रिजन सिंपल, हांकां आपणाक बेनिफिशियल जाता ती ऍप्स हाडपाची आसा. ते ऍप भायली ऍप आसतली, मायग्रंटांची ऍप आसतली, कॉर्पोरेटांची ऍप आसतली, जी आपली मनमानी गोंयच्या टुरिझम इंडस्ट्रीचेर ते करपाक सोदतात. जशे गोंयचे लॉज, गोंयचे हॉटेल इंडस्ट्री, गोंयचे बाकीची शॉप्स आहा टुरिझम ती भायल्यांच्या हातीन गेला. सो तसोच टॅक्सी बिझनसूय भायल्यांच्या हातीन दिवपाचो, मोपा एअरपोर्टूय भायल्यांच्या हातीन दिवपाचे षडयंत्र. आनी आमचे टॅक्सीकार जेंच्यान 10 लाख 15 लाख रुपया म्हणून गाडयो घेतलेल्या कितल्याशाच जाणांचे टॅक्सी घरां आसात. मोपा एअरपोर्टाचेर 2-2, 3-3 दिसांनी तांकां एक भाडें मेळटा. आनी सगळ्या गोंयकारांकूय सांगता, आयज सरकारान गोवा मायल्स हाडले कित्याक सगळ्यांक अफोर्डेबल टॅक्सी जावपाक जाय म्हणून व्हडली एडवर्टायज केली. आयज तूं वाळपय वच आनी गोवा मायल्स मार, येता जाल्यार पळय. आयज तूं सांखळे वच आनी गोवा मायल्स मार, येता जाल्यार पळय. आयज तूं सावड्डे वच आनी गोवा मायल्स मार. आयज तुम्ही गांवांनी तुमची सर्व्हिस ना, म्हणजे तुम्ही सांगलेले गोंयकारांक अफोर्ड जावपाक जाय टॅक्सी, गोंयकारांक बरें मेळपाक जाय, गोंयकारांक कडेन बसी ना तांकां टॅक्सी मेळपाक जाय म्हणून तूं गोवा मायल्स हाडलेले. गोवा मायल्स तुमची फक्त कोस्टल लायनीचेर चलतात, सिटींच्यान एअरपोर्टाचेर वयता, पणजेच्यान म्हापसाच्यान. गांवांचें कितें? म्हणजे गोंयकारांचो प्रॉब्लेम तसो उरलो. गोंयकार तो टॅक्सी चड युजूच करिना. आनी जे गोंयकार टॅक्सी यूज करिना तांकां दिसता टॅक्सीकार माफिया, टॅक्सीकार चोर, टॅक्सीकार करोडपती. हांव सगळ्यांकडे मागता, मुद्दाम त्या टॅक्सीकारांच्या घरांत चला, तेंची परिस्थिती कितें आहा ते पळया, तेंची भुरगीं, तेंची बायल, तेंची आवय, तेंची बापूय कशे जगता ते पळया, ते कसल्या परिस्थितीन रावता ते पळया, ते कशे आपले पयशे ऍडजस्ट करता ते पळया. तुमकां कळटलें कोण माफिया ते. हे माफिया ह्या बीजेपी आनी काँग्रेस सरकारान टॅक्सीकारांक पयलींच्यान केला कित्याक हांकां ऍप बेस्ड टॅक्सी गोंयांत एंट्री दिवपाक जाय आसली, टॅक्सीकारांच्या अगेन्स्ट गोंयकारांक करपाक जाय आसले. आनी ही फूल कॉन्स्पिरसी तेंच्यांनी केली. गोंयकारांक टॅक्सीकारांच्या अगेन्स्ट केले, म्हणजे टॅक्सीकार एके वटेन आनी बाकीचे गोंयकार एके वटेन. हे केले तेंच्यांनी आनी टॅक्सीकारांक आयज ते पिळवणूक करता, तेंची छळवणूक करता. आनी गोंयकार तांकां सपोर्ट करपाक फुडें येना, बिकॉज तेंचे टॅगिंग एज अ माफिया म्हणून ह्या सरकारान पर्पजली केल्ल्या. म्हणून तुजी स्पीड गव्हर्नराक ओपोज आमचो अपोज ना. स्पीड गव्हर्नर कायद्यान आसा, कायद्यान घालपाक जाय, तो कायद्यान आसपाकूच जाय. पूण अशें न्हू तुम्ही मीटर लायत, जे गव्हर्नर लायतले ते फॉल्टी आसता, ती कंपनीक मेळची ना, आनी मागीर तुम्ही हे रिन्युअल घेतले, रिन्युअल करतले, रिन्युअल आसचे ना, मागीर सरकार तांकां फायन घालतलो. सरकारान पयलीं फायन कोणाक घालपाक जाय आसली? जे जमिनी कंपनीचे मिटर अवेलेबल ना, जेंची सर्व्हिस अवेलेबल ना, तांकां पयलीं धरपाक जाय आसले न्हू. तो टॅक्सीकारांक कसो धरता? हे कंपनी सुशागत लायली गेली पळय, ऑथोरायज कोणी केल्ली? सरकारान केल्ली. तेंचे फिटमेंट सर्टिफिकेट एक्सेप्ट कोण करतले? आरटीओ करताले. जाल्यार टॅक्सीकारांक फायन कशी दिता? पयलीं ते कंपनीक सोदपाक जाय, ते ओनराक सोदपाक जाय. आनी बेश्टी सर्टिफिकेट लावन जे हे दिला, परमिटा दिला, ते आरटीओ धरपाक जाय, तांकां सस्पेंड करपाक जाय. गरीब टॅक्सीकारांक न्हू. टॅक्सीकार काबार जाल्लो आसा. सो हे सरकाराचे षडयंत्र आसा फक्त टॅक्सी काबार करपाक. माबीन मोदीचो स्पेशली बिकॉज इज अ मायग्रंट मोगी, ताका मायग्रंटांचो भायल्या लोकांचो खूब मोग आसा, भायल्या कंपनीचोय ताका मोग आसा. तांकां भितर हाडपाक आनी ही लॉबी करून आपले कमिशन करपाक, कमिशन खावपाक हे सगळे षडयंत्र ह्या बीजेपीचे चल्लेले. म्हणून खुबशे टॅक्सीकार कितें करता, स्पीड गव्हर्नर घेता आनी आपूण सोडून घालता म्हणटा. मागीर ते म्हणटा घालना काय ते पास करून घेता. पळय कितें आसलें तरी हांवूय सांगता की जो रूल आसा स्पीड गव्हर्नर आसपाक जाय तो आसपाकूच जाय. तो कोणें काडून ना जाल्यार काडून दवरलो, ना जाल्यार बेश्टी सर्टिफिकेट घेतले हेंय जावपाक जायना. स्पीड गव्हर्नर आसा, हो रूल फॉलो जावपाक जाय. आनी तो आमी तरी मानिना की टॅक्सीचो मिटर नासतना जर रूल आसा आनी तो ब्रेक करून गाडी चलोवप दॅट इज रॉंग. बट हे पयली इश्यू सॉल्व जावपाक जाय. तेंच्यांनी पयशे भरला न्हू, आतां पयशे भरी नासतना जर ते चलयताले गाडी सुद्धा मिस्टेक आहा. टॅक्सीकारांचे सुद्धा पळय सगळेच जाण सदांच रायट नासता, पूण हेतून आमी सगळ्यांक जनरलायज करपाक शकना. थोड्यांनी जर ते केले हेचो मिनींग न्हू की सगळे जाता पळय, थोडे जाण टॅक्सीकार मस्ती करता, हेचो मिनींग हे न्हू की सगळे जाण मस्ती करता.
सो आम्ही जनरलायज करपाक शकना पूण मॅक्झिमम टॅक्सीकार रे लॉयल आसा, बरे आसा, तांकां लागून ही टुरिझम इंडस्ट्री इतली व्हडली वाडलेली आसा. इतले टुरिस्ट गोंयांत जर आयज येतात जाल्यार जस्ट बिकॉज ऑफ टॅक्सीकारांचे रिलेशन बिल्डिंग आनी तेंची सर्व्हिस. आनी तांकां जाय जर आमी भायर मारले जाल्यार दीस वील बी बिग इनजस्टीस. आनी एक आसा, मिनिस्टरान स्टेटमेंट केल्लें की एका म्हयन्याक हितून स्पीड गव्हर्नर सगळ्या ट्रान्सपोर्ट व्हेकल्सांनी बसोवपाचे. ट्रान्सपोर्ट म्हटल्यार सगळे जे सगळे कमर्शियल गाडी. सो इतले स्पीड गव्हर्नर गोंयांत अवेलेबल आसा जावं खंयचो वेंडर अवेलेबल करूं शकता. त्याचे प्रायस टॅगिंग कशें आसता? तोच प्रॉब्लम हा की हांगा पळय स्पीड गव्हर्नर जेन्ना गोंयांत बसयले लास्ट टायम तेन्ना कोणे 5,000 बसयले, कोणी 6,000, कोणी 10, कोणी 12,000ची सुद्धा बिलां आसा. म्हणजे हितून स्टँडर्डायझेशन काय ना. म्हणजे तुम्ही 3-4 कंपनी हाडटात आनी ते 3-4 कंपनी आपणाक जाय तशे रेट दितात, मागीर ते दाखयता की सप्लाय ना म्हणून आनी तेतून ते ब्लॅकान मागीर विकतात. सो सेम गजाली हांगाय चलता. आतां परतो हांव तुका सांगता, हे जे नाटक चल्लां हे परतो स्कॅम आसा. हेतून मिनिस्टर माविन गुदिन्हो डायरेक्टली इन्वॉल्व आसा आनी हे फक्त असले कंपनी हाडपाचे, पयशे करपाचे आनी ते कंपनीक बॅगा पॅक करून आपल्या घरात हाडपाचे, हेच परत जावपाचे सिमिलर.